तर नमस्कार गाईज, चला आता आपण बनवूयात काकडीच्या भाकरी. तर काकडीचे मस्तपैकी धुवून त्याला छोटे छोटे काप करायचे. आता त्याला आपल्याला मस्तपैकी किसायचं आहे. ह्याच्यामध्ये मस्तपैकी गूळ वगैरे चिरून टाकलेला आहे. आपल्याला जसा गोड हवा तसा आपण गूळ टाकतो ह्याच्यामध्ये. आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे सुंठ विलायची पावडर. तर आपल्याला हे गोल गोल फिरवायचं आहे जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत. तर आपण अंदाजाने इथं तांदळाचं पीठ टाकणार आहोत. जे आपले तांदूळ आहेत नॉर्मल त्यांना धुवून त्यांना वाळवून मग आम्ही यांचं पीठ बनवून घेतलेलं आहे. तांदळासोबत आपण रवाही टाकू शकतो. तांदूळ धुवून वगैरे याचं करण्याचं कारण म्हणजे आपली जी भाकरी असतात त्या खूप अशा व्हाईट दिसतात, छान दिसतात. सो आता आपल्याला ह्यातनी असं हाताने मस्तपैकी त्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. आपलं नॅचरल वॉटर आहेच ह्याच्यामध्ये, सो जास्त पाणी ॲड करण्याची काही गरज नाही आहे. तरी ही अशी कन्सिस्टन्सी होती. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं घट्ट करण्यासाठी अजून पीठ पण ॲड करू शकतो. ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ पण टाकायचं. ही जी भाकरी आहे ती आपण छोट्या काकडीपासून पण बनवू शकतो, जी आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. आता ही जी मोठी काकडी ही शक्यतो गावाकडेच मिळते. तर सगळ्यात पहिलं आपल्या नॉनस्टिक पॅनवरती आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. ते तूप लावून झाल्यावरती जे आपलं बॅटर होतं ते बॅटर आपण 1-2 तास जरा भिजत ठेवलं तर अर्धा तास ठेवलं तरी चालेल. आणि त्याच्यावरती आपण आपलं बॅटर असं स्प्रेड करायचं आहे. हे असं स्प्रेड करून झाल्यावरती आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे त्याच्यावरती. तर आपल्याला दोन्ही साईडने असं खरपूस भाजून घ्यायचं याला. तर अशाच प्रकारे आपल्या काकडीच्या भाकरी तयार झालेल्या आहेत.